श्री कृष्ण श्री दत्ता जय जय श्री चक्रपाणी श्री प्रभु कैवल्यनाथा जयाचे निदर्शने निवारे संसार व्यथा तया नमो श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आज आपल्या या स्मृतिस्थळ निरूपणाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचं तिसरं सत्र प्रस्तुत सत्र प्रसंगी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधनवंतांना दंडवत करून आपण या स्मृतिस्थळाला सुरुवात करू। स्मृती ह्या अनेक आहेत, परंतु काही स्मृती ज्या असतात त्या आपल्याला विशेष उभयांगाने मार्गदर्शन करणाऱ्या असतात। प्रवृत्तपर निवृत्तपर दोन्ही ठिकाणी त्या स्मृतीचा उपयोग होतो। जसं स्वामींचे वचन आहेत ते वचन सुद्धा आपल्याला वचन ते अंगरखा असं म्हटलेलं आहे की जसं अंगाला आपल्या चिलखत घातलं म्हणजे शरीराचं संरक्षण होते, तसं हे काही वाक्य असतात हे आपल्यासाठी स्वामींचे बीजरूप असतात, अभय देणारे असतात आणि ते आपल्या सोबत असतात। त्यामुळे आपल्याला ज्याला आत्मबळ असं म्हणतात, ज्याला आपण आत्म्याच्या ठिकाणी एक ऊर्जा निर्माण होणे, कारण जीव स्वरूपाच्या ठिकाणची ऊर्जा म्हणजे हे धर्म आहे। स्वामींनी म्हटलं की सकळ संपत्ती त्या असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती सुख साधने देव नपविजे नायका। गदोनायक भांडारी म्हणतात की मी खूप द्रव्यवान आहे, संपत्तीवान आहे आणि मला तुम्ही प्राप्त झाले पाहिजे, पण स्वामी म्हणतात निषेधरूप करतात त्या वाक्याचं त्यांच्या का सकळ संपत्ती त्या असंपत्ती 7 प्रकारच्या संपत्त्या आहेत। त्या संपत्तीने प्रतिसृष्टी आपण जन्मलो आहोत, प्रतिसृष्टी त्या संपत्तीचा उपयोग घेतलेला आहे, पण ईश्वराचा रस्ता किंवा ईश्वरीचं उद्धारण आपल्याला शक्य झालं नाही आणि त्यामुळं प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, नैश्वर्यवान आहे, हे सगळं त्यामध्ये आपल्याला कळते। परंतु ते कळत असताना ज्याच्याजवळ हे वचनरूपी किंवा स्मृती अशा प्रकारचा एक वैचारिक जो दृष्टिकोन आहे तो जर आपल्याजवळ असेल तर निश्चितच आपण थोडं थोडं का होईना आपलं आत्मबळ जे असते, ज्याला आपण आत्मिक शिदोरी म्हणू, ही आपल्या प्रत्येकाच्या सोबत आपल्या या मनुष्य जीवनामध्ये आपण जोडत असतो। त्यासाठीच अध्यात्म हे जे आहे हे अध्यात्म आपल्यासाठी भौतिक या सुखामधून पारलौकिक सुखाची वाटचाल करण्यासाठी आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांचे जे वाक्य आहेत ते वाक्य आपल्याला प्रत्येक क्षणाला उपयोगी जातात। जसं की आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही नायका, असं ज्या वेळेला त्या एका व्यक्तीने ऐकलं आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं। ते या मानव संप्रदायाचे 2 मोठे आचार्य झाले एकाच वाक्याने की आत्मघात काय असतो, की त्या आत्मघातामुळे काय होते। जेव्हा त्याला त्याची माहिती झाली की नुसतं आपण आपल्या देहाचा आघात न करता या शरीराच्या ठिकाणी 81 कोटी 1.25 देवते त्या पिंडस्था म्हणजेच मायेचं संलग्न धरून 10 अशा प्रकारे त्या देहामध्ये असलेला देवता शक्तीचा वास असतो आणि आपण नुसतं आपलाच आत्मघात न करता त्या ब्रह्मांड हनन केल्यासारखं अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये वावरणाऱ्या देवतांचे अनुष्ठान अधिष्ठान आपल्या ठिकाणी आहे आणि मग त्या सगळ्याच आपण घात करत असतो आणि मग आत्मघाताचे नरक होतात, दुःख होतात। 13 प्रकारचे नरक स्वामींच्या विवेचनातून आपण ऐकले आणि मग त्या एकेका नरकाचा काळ, मर्यादा, दुःख हे काही वर्णन करण्यासारखं नाही आणि म्हणून अशा प्रकारचे हे नरक किंवा दुःख ज्या वेळेला चुकवायचे असतात तर त्या पुरुषाला त्याच्या ठिकाणी भल्याची चाड निर्याचे भय असं म्हणतात
की नरकाचं त्याला भीती आणि अंतःकरणात भय असलं पाहिजे, माझं भलं कशाने होणार आहे याची त्याला चाळ असली पाहिजे. म्हणून निक्यावर दृष्टी आपण ठेवावी, ज्यामधून आपले नरक चुकतील. आपल्याला कुठल्या प्रकारची हिंसा, आपल्याकडून जे निषेधरूप हिंसा आहे ती कशी चुकेल आणि त्या हिंसा दोषामुळे होणारा प्रसव कसा नासला जाईल, अशा प्रकारचं सूक्ष्म असं तत्वज्ञान हे आपल्याला स्वामींनी सुद्धा सांगितलं. तेच तत्वज्ञान आपल्या पूर्वापार चालत आलेल्या वृद्धाचारामध्ये, स्मृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे या स्मृती स्थळाचा अभ्यास करत असताना इथे परमेश्वर आणि परमेश्वराचे तत्पर आहे, जे त्या ईश्वराचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये ठेवून कार्य करत असतात, ते तत्परायण ज्ञानी, तत्परायण त्यांचे आचरवंत. अधिकरणा ज्ञानदानी गंधर्व उपपत्ती कथन, इथे गंधर्व नगराची उपपत्ती देऊन या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. एक दिवशी भटोबाशी म्हणितले, परमेश्वर आपुली ब्रह्मविद्या देऊनी अधिकरण करीती, मग आपुले ज्ञान आपणची ऐकती. यदर्थी उपपत्ती गंधर्वाची, गंधर्व आपुली गंधर्व कळा देऊनी आपणची ऐकती, तैसे परमेश्वर ऐकती. आणि गोसावी गंधर्व कळा पाठीच्या वासाची उपपत्ती दिधली. गंधर्व देवतेचं इथं उदाहरण दिलं. या गंधर्व देवता म्हणजे या कर्मभूमीच्या खालील 3 स्थानीच्या ज्या देवता आहेत, अष्टदेवनी, कर्मभूमी, अंतराळ आणि अंतराळीच्या त्या गंधर्व देवता. त्या गंधर्व देवतेचं कार्य सुंदर असं गायन कळा करतात. कळा गुणाचं कौशल्य त्या देवतांच्या ठिकाणी आहे आणि गायन कळा करावे असा त्या देवतेंचा मूळ स्वरूपीचा भाव आहे. आणि म्हणून त्या गायन करत असतात. गायन कलेमध्ये ती आपली गायन कला ते ऐकण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित राहतात. ती कळा जी आहे ती त्या देवतांची कला आहे, कळा आहे, आणि ती कुठेतरी गुणरूपानं आपल्याला त्या अवलोकनीय भागातून, त्या कलेच्या माध्यमातून त्यावेळेला जी कला सादर होत असते, त्या देवता सुद्धा ती कला ऐकण्यासाठी येतात. आपलीच कला आणि आपणच ऐकतात. त्या गंधर्व देवता स्वतःही गायन करतात आणि दुसरे ज्या वेळेला त्या ठिकाणी ते कला सादर करत असतात, तर त्या देवता सुद्धा, त्या गंधर्व देवता सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न होतात त्या कळेने. अशा प्रकारे परमेश्वर असंच प्रकारचं गंधर्व देवतेच्या न्यायाप्रमाणे आपलं ज्ञान स्वतः परमेश्वर देतात. कारण ईश्वर जाणविती तैची जाणीचे, अनिर्वच्च त्या ईश्वराच्या स्वरूपाचा निर्वच या जीव स्वरूपाकडून होऊ शकत नाही, किंवा जीव स्वरूप त्याचा आद मध्य अंत स्वतःहून त्याच्या जीवमतीने करू शकत नाही. आणि म्हणून स्वतःच परमेश्वर आपलं ज्ञान जीवाच्या ठिकाणी संभावित करतात, अधिकरणाला निमित्त करून किंवा आपण स्वतः. अशा प्रकारे हे बोध शक्ती परमेश्वर जीवाच्या ठिकाणी देतात. आणि मग ते ज्ञान ज्ञानीच्या मुखातून अनेक ठिकाणी जिथे जिथे या ज्ञानाचं कार्य वर्तते, अशा अधिकरणाच्या मुखातून ते ज्ञान परमेश्वर स्वतःही त्या ठिकाणी ऐकतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. या धर्मवार्तेच्या प्रसंगाच्या माध्यमातून ईश्वर आपलं ते ज्ञान स्वतः त्या ठिकाणी ऐकत असतात. कारण ईश्वराची कृपा आणि प्रसन्नता त्यामागे असते. म्हणून ते ज्ञान निर्हेतुक बुद्धीने परंपरागत, ज्या ज्ञानाच्या ठिकाणी गुरु परंपरेचा ओरावा असतो आणि परंपरागत आलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान स्वतः ईश्वराने आपल्या मुखातून आचार्यांपासून चालत आलेली ही ज्ञानरूप परंपरा आहे. अशा प्रकारे गुरु परंपरेने आलेलं हे ज्ञान, अशा या ज्ञान परंपरेमध्ये स्वतः ईश्वर ते ज्ञान देतात आणि आपण स्वतः त्या ठिकाणी ऐकतात. म्हणून गंधर्व देवतेची उपपत्ती देऊन त्या ज्ञानाचं स्वामी आचार्यांनी या ठिकाणी महत्व सांगितलेलं. हिराईसा अनुसरण. आता हिराईसा म्हणजे ह्या पंडित दासांच्या पत्नी, यांना अनुसरण घडलं.
परंतु अनुसरणासाठी दृढत्व लागते, अनुसरणासाठी एक अंतःकरणाची पार्श्वभूमी असावी लागते। अशा प्रकारचे दृढत्व हिराईसाचं कसं होतं, म्हणून या स्मृतीमध्ये बघायला मिळते की हिराईशी ती पंडित भासांची स्त्री, त्या दोघा भट्टोबासापासून श्रवण एक दिवशी हिराईशी पंडिता ते म्हणितले, पंडितो तुम्ही भिक्षा करा का मज करू द्या। ती म्हणितले, तुम्ही करा, मी पुत्राचा विवाह करीन, मग भिक्षा करीन, तुम्ही जा। मग हिराईशी भट्टोबासापाशी आली, भिक्षा केली, भट्टोबासांचा सन्निधानी राहिली। हिराईसा आपल्या पतीला म्हणते, दामोदर पंडितांना की मला अनुसरायचं आहे, परंतु जबाबदारी काही अजून बाकी आहे, परंतु जबाबदारी तुम्ही किंवा मी राहिले माग तरी होऊ शकते। मग तुम्ही राहता का मी राहू, कारण मुलाचं लग्न बाकी आहे। मग आता तुम्ही थांबता का मी थांबू, एक जण कोणी जरी असं तरी कार्य होऊ शकते। आणि मग पंडितवास म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही अनुसरा, मी विवाह करेन पुत्राचा, मग अनुसरेल। आणि मग हिराईसा अनुसरण्यासाठी निघतात। आणि हिराईसा ह्या असलेल्या अत्यंत धर्मवान असलेली स्त्री, की तिच्या संकल्पनेवरून अनुसरणाविषयी किती दृढत्व आहे, त्याचबरोबर धर्माविषयी किती दृढत्व आहे, आणि सारासार विवेक दृष्टी तिच्या ठिकाणी आलेली आहे की आपलं काळ वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहे, उर्वरित काळ आता ईश्वर चिंतनात दिला पाहिजे। आणि म्हणून हिराईसाविषयी असं म्हटलेलं आहे स्मृतीस्थळात, हिराईशी ती विरक्ताची कसवटी गा, कसवटीप्रमाणे तिने आपला आचार केलेला आहे। विरक्त पद्धतीमध्ये एखादी विरक्तता कशा प्रकारची असावी, कशा प्रकारे विकरले पण कुठल्याही प्रकारचं न येऊ देता त्या ठिकाणी आपली चर्या करणे, कुठल्याही प्रकारे कुठल्याही मोह माया ममतेचा किती जरी त्या ठिकाणी प्रभाव असेल, त्या प्रभावाला कुठल्याही प्रकारे अवलंबित न होणे, अशा प्रकारचं कार्य हिराईसाचं आहे। आणि म्हणून हिराईसाविषयी आचार्यांच्या मुखातून प्रशंसोद्गार निघालेले आहेत का हिराईसा ती विरक्ताची कसवटी गा। आपल्याला काही स्मृती हिराईसाच्या बघायला येतीलच, कशी कसवटी आहे आणि कशा प्रकारे हिराईसांचं दृढत्व आहे, हे पुढे स्मृती आहेत अजून हिराईसाविषयी। तर हिराईसा जी आहे त्या पंडित दासांना मागे ठेवतात आणि आपण स्वतः त्या ठिकाणी अनुसरतात। कसवटी म्हणजेच ही सुवर्णाची परीक्षा करणारा एक दगड असतो, त्याला कसवटी म्हणतात, की ती खरोखरच परीक्षक असल्यासारखी आहे। त्या अनुसरणाविषयी जर विरक्तत्व बघायला पाहिजे मिळायला असेल तर हिराईसाविषयी बघा। अशा प्रकारचे एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्या पुढे आचार्य मांडतात, आणि ती म्हणजे हिराईसा आहे। रामदेवा परिच्छेदे आकाई हेतू पाळणी परतारकू आचार्य अनुवादू। आता दुसरी स्मृती रामदेवाविषयी आलेली आहे। बोरीकरा भानुभट्टा अनुसरण, त्या अगोदर भानुभट्ट बोरीकर म्हणजेच भास्कर भट्ट बोरीकर या पंथाचे झालेले आचार्य कवीश्वर भास, की वर लिंबू फेकावं आणि ते लिंबू वरून खाली यावं, तेवढ्या काळामध्ये एक श्लोक रचना करावी, एवढं विशाल कवित्व ज्यांच्या ठिकाणी होतं। आणि म्हणून त्यांचं नाव कवीश्वर भास, कवी करणारे, कवित्व करणारे, शीघ्र कवी, अशा प्रकारचं भास्कर भट्टांचं नाव कवीश्वर भास झालं। आणि विद्वान तिल्लक असलेलं व्यक्तिमत्व या पंथाला आचार्य म्हणून ते लाभलेले आहे। अशा प्रकारे ते भास्कर भट्ट हे माहूरचं देवदेवेश्वर संस्थान जे आज आपल्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते भास्कर भट्टांमुळेच प्राप्त झालं। त्यांचे जे देहाचे कर्मराहाटीचे शास्त्रे हे तिथले त्या संस्थानाचे त्या ठिकाणी देखरेख करणारे होते, ते संस्थान त्यांच्याजवळ होतं, पुजारी पण होतं, ते तिथलं सांभाळत होते। आणि त्या अनुषंगाने यांचा त्यांनी तिथे दावा केला की ते संस्थान आमचं आहे। आता यांना महानुभावांचा योग आला, त्यांचे जे पूर्वीचे गुरु ते केशवाचार्य होते, आणि अशा प्रकारे भास्कर भट्टांनी ज्ञान चर्चा करून आपलं हे देवदेवेश्वर संस्थान हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि दत्तात्रय प्रभूंचं तिथे वास्तव्य आहे।
असं ते ठिकाण. रामदेव हे एक असलेले भावनिक पुरुष होते आणि यांच्या ठिकाणी अत्यंत धार्मिकपणा, भावनिकपणा आणि वयाचं कोमळत्व, फारसं काही वय नाही. आणि म्हणून आईला लेकराचा म्हणजे आपल्या मुलाचा लळा असतो. परंतु एखाद्याला जर अंतःकरणामध्ये देवाचं समजा विशेष प्रकारे काही भावरूप कार्य जर प्रणवलं, जसं वैराग्य देव, आचार्य म्हणतात तुम्ही जाऊ नका, अजून तुमची बालदशा आहे, तुम्ही हे कार्य अनुसरणाचं घेतलाय, इथेच चर्या करा. पण ते एकांतात जातात आणि तिकडेच देह क्षपतात आणि लगेच त्यांचं देहावसानही होते. अशा प्रकारे हे रामदेव आहेत की यांना सुद्धा स्वामींचा वेध झालेला आहे आणि त्या वेध झाल्यामुळं, आवडीमुळं ते स्वामींची अत्यंत मनोभावे चर्या करतात आचरणाविषयी. ये कवणी आकायशी आणि रामदेव ते नेणीजे. रामदेव ते धाकुटीची दशेचे आकायसाचे पुत्र. रामदेव हे यांची दशा म्हणजे वय कमी आहे. आकायसा ही त्यांची माता आहे. तेही भट्टोवासापाशी भिक्षा केली. आकायशी ती वासनिक. त्यांनी आचार्यांजवळ येऊन अनुसरण घेतलं. रामदेवाने लहानसा मुलगा आहे, पण त्याला ते देव समजलेला आहे, धर्म समजलेला आहे आणि म्हणून ते अनुसरले आणि माता मात्र त्यांची चिंतेत पडली की लहान मुलगा आपला हा आता यानं समजा अनुसरण घेतलं आणि म्हणून तिला त्याची चिंता वाटू लागली. मातेला शेवटी ममता असते. तर मग त्यांची आई सुद्धा वासनिक होती. ईश्वर मार्गाचे धर्मरूप आचरण करणारे, गृहस्थाश्रमामध्ये राहून वासनिक धर्माचं आचरण करणारे. रामदेवा विरामू प्रधान, तेही अत्यंत परिच्छेदू केला. ते जाणोनी माता आकायशे, तेही भट्टोवासाचे प्रार्थिले. रामदेवाला सुद्धा विराम म्हणजे विरक्त पण होतं अनुसरल्यानंतर. मग त्यांनी परिच्छेद त्याग केले. हा पदार्थ खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. वृक्षांना भक्षण करायचं. कारण वृक्षांनी, जसं स्वामी म्हणतात, भिक्षांनी सवावफळ अमृतात. भिक्षांनाची गोडी काही थोर आहे. भिक्षांनामध्ये अमृताप्रमाणे गोडी आहे आणि त्या गोडीचं महात्म्य त्या भिक्षा आचरण करणाऱ्या साधवंतालाच त्याची जाणीव आहे. आणि म्हणून स्वामींनी तो विधी जो आहे तो अमृताप्रमाणे असलेला अमरत्व जीवाच्या ठिकाणी बांधल्या जाते. अमरत्वाचं कार्य आपल्या ठिकाणी बांधल्या जाते. अशा प्रकारचं कार्य म्हणजे हे अनुसरणाची जोडीचं भिक्षांना. आणि म्हणून ते मर्म रामदेवांच्या ठिकाणी जाणलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून रामदेव ते विराम प्रधान, अत्यंत भावनिक पुरुष आहेत. वृक्षांना भक्षण करतात. कुठल्याही प्रकारे देहाच्या ठिकाणचं साधन, इंद्रियार्थक, रस आणि विखो हे 4 प्रकारचे पदार्थ आपण नेहमी सेवन करतो. साधन म्हणजे सी, बी, चूळ आणि चिमूट, याला साधन रूप पदार्थ असं म्हणतात. सी, बी, आपण पातळ काहीतरी घेतो, पदार्थ घेतो, आपल्याला पातळ काहीतरी तेलकट, तुपकट, रस्सा अशा प्रकारे इंद्रियार्थक पदार्थ खायची आवड असते. परंतु त्यांनी ते सगळं त्यागून टाकलं. ताक घ्यायचं, मीठ घ्यायचं, चटणी घ्यायची, ठेचा घ्यायचा, इतरत्र काही असतात ते जीवाचे, प्राणाचे समजा आहार नसून ते इंद्रियाचे आहार असतात. प्राणाला काही त्यासाठी त्याची गरज पडत नाही, परंतु इंद्रियासाठी मात्र त्याची आवश्यकता पडते. कारण इंद्रिय हे पदार्थ मागत असतात आणि ते वेगवेगळे वासनावश्यक पदार्थ तो इंद्रियाच्या माध्यमातून घेत असतो. वास्तविक त्याची प्राणाला गरज नसते. वृक्षांनावर सुद्धा प्राण आपला जगू शकतो. आणि म्हणून स्वामींनी वृक्षांनी पुरुषाचं विशेष कौतुक केलेलं आहे. तर रामदेवाच्या ते लक्षात आलेलं आहे की वृक्षांना आपण भक्षण करावं आणि म्हणून त्यांनी परिच्छेद केले, पदार्थ खायचे नाही. अशा प्रकारे आईला चिंता पडली. रामदेव खुश होत आहेत, त्यांनी पदार्थ सोडले, तेलकट तुपकट खात नाही. आईला वाटलं हा असं खाणार नाही आणि म्हणून ती चिंता पडते आणि म्हणून ती आचार्यांना विनंती करते. आपण पुढे पाहूया. आकायशी ती वासनिक, तेही अत्यंत परिच्छेद केला. ते जाणोनी माता आकायशी भट्टोवासा ते प्रार्थिले भटो, तुम्ही माझे मासा देशाशी जेवावे. आणि भट्टोवासी तयाचा हेतू जाणून मानिले. मग तेही बळवी अन्ने निपजविली.
भट्टवासाशी ताट केले पांती रामदेवाशी वाढिले तवते नेगती। आईला वाटलं आता हे असं पदार्थ घेणार नाही, म्हणून आईनी भट्टवासांच्या सोबतच रामदेव आहेत त्यांना आईने दंडोत घातला की तुम्ही जेवणासाठी आता सर्व परिवार असेल माझ्याकडे या, म्हणजे रामदेवही तुमच्या सोबत येईल आणि मग त्याला तुमच्या पांतीला मला हे पदार्थ भोजनासाठी देता येतील, जेणेकरून त्याची प्रकृती क्रूर झालेली आहे, त्यांनी त्या पदार्थाचा परिच्छेद केलेला आहे आणि मग तो पदार्थ जर घेतला तर त्याला थोडं समाधान, मला बघितल्यावर समाधान वाटेल की त्यांनी काहीतरी खाल्लं। आईला असं वाटतं की त्यांनी घेतलं पाहिजे, परंतु रामदेवाला ती मुळीच घ्यायची इच्छा नाही। तेव्हा ते नेगती आचार्यांच्या पांतीला बोलवलं, आचार्यांसोबत बसलं, परंतु बसल्यानंतर सुद्धा ते पदार्थ घ्यायला तयार नाही। मग दुसऱ्या दिवशी ते वेळ चुकवणी गंगेशी जाऊनी जेविले। दुसऱ्या दिवशी परत त्यांना आता आईने सांगितलं की 1 महिनाभर आमचं भोजन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी परत गंगेला गेले, तिकडच भिक्षा तिकडच जेवण केलं। भट्टवासी जेवणी म्हणितले आकाई एवढे माझे उष्टे रामा करणे ठेवी। आता ते येतील समजा रामदेव, तर हे माझ्या ताटातले पदार्थ त्यांना दे। मग भट्टवासी जेवणी म्हणितले आकाई एवढे माझे उष्टे रामा करणे ठेवी। रामदेव आले आकाईस आणि आकाईशी म्हणितले हे घे रामा भट्टवास जेविता उरले ते तुझशी ठेविले, तेही घेतले तरी जेवतीची ना। मग तिसऱ्या दिवशी भोजनापूर्वी भट्टवासी म्हणितले रामा आजी तुम्ही एक वेळ जेवू। ते जायचे, आपली वेळ चुकून त्या ठिकाणी ते यायचे, पण पदार्थ खात नसायचे, कारण त्यांनी परिग्रह केलेला होता, निग्रह केलेला होता, त्या ठिकाणी परिच्छेद केलेला होता की मला हे पदार्थ खायचे नाही। अंतकरणात भावना संचरलेली आहे की ज्या पदार्थासंयोगी अनंत सृष्टी ईश्वराशी अंतर पडिले, आताही तीच गती होईल, उदय नरकाचा सूळ माझ्या पोटी भरेल, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांच्या हृदयामध्ये प्रवेशित झालेलं होतं। आणि म्हणून त्या पदार्थासंयोगी जर मला धर्म मी बाजूला जात असेल ईश्वरापासून तर ते पदार्थच त्याग करायचे अशी भावना मनात। आणि म्हणून तिसरा दिवस उजळला। मग आचार्य म्हणतात की तुम्ही वेळ चुकवता आणि मग जेवायला जाता आणि ते पदार्थ घेत नसायचे, हे त्यांच्या लक्षात आलं। आचार्य त्यांना आज म्हणतात की आपण सोबत जेवू, तुम्ही वेळ चुकू नका, माझ्या सोबतच चला जेवायला, आणि मग ते सोबत येतात। मज कारणी येतुके ऐसे ऐक घेई तर ते नेगतीची। परंतु भट्टवासांनी स्वतः त्यांना त्या ठिकाणी बसवलं, पदार्थ द्यायला सांगितले, परंतु घेत नाही। मग त्या ठिकाणी चौथ्या दिवशी म्हटले रामा आजी मध्ये येतुके आगळे झाले तरी माझा येतुके ऐसा उशिका घासू घे। त्यांना वाटलं असं नाही तर आता तो ताटातलं उष्टा घास तरी घेतील, मला थोडं जास्त झालेलं आहे, हे अन्न घेत माझ्या ताटातलं। मग भट्टवास जेविता उठिले तया ते ऐसे धरिता एक शीत खाली पडिले, ते रामदेवी तोंडी घातले। मग भट्टवासा ते म्हणितले आता नेघे भट्टो। भट्टवास उठतात आणि आपल्या हाताचा काला जो आहे ताटातला त्यांच्या पात्रात टाकतात, ते टाकता टाकता एक शीत खाली पडलं, फक्त तेवढं एकच शीत त्यांनी ते प्रवेशन केलं इतक्या दिवसात, बाकी तो काला काही घेतला नाही। आणि मग त्या ठिकाणी तो काला त्यांनी घेतला नाही आणि भट्टवासा ते म्हणितले भट्टो आता नेघे, आता घे तरी मी भट्टाची आण। आता मी हे पदार्थ तुमचे बाकी घेऊ शकत नाही, आता जर मी पदार्थ घेईन तर तुमची शपथ आहे, मला गुरुची शपथ घेतली शिष्याने। आता भट्टवास संभ्रमात पडले। मग भट्टवास बैसले, भट्टवासांनी एवढा आग्रह केला पण तो पदार्थ त्यांनी खाल्ला नाही। मग केशराजवास सोबत होते, ते म्हणतात हे काही झाले या रामाशी, भट्टाचा हातू कैसा लोटीला आणि भटो याते काही म्हणाना। भट्टवासांना एवढा हा समजा आग्रह करतात, भट्टवास श्री गुरु आहेत पण तरी हा तो पदार्थ घेत नाही, तुम्ही त्याला काहीच बोलत नाही, काही रागवत नाही, असं केशराजवास म्हणतात। तर भट्टवासी म्हणितले अंगा हा जेही पाही उठला असे ते मी याचे पाय कायसे मोडीना, मी काही एखादा परतारकू। हा निग्रह ज्यांनी घेतलेला आहे मनामधून, ज्यांनी परिच्छेद मनातून घेतलेला आहे त्याचा परिच्छेद मी कशाला मोडू, मी काही परतारक आहे? एखाद्याला परनिष्ठ क्रियेपासून बाजूला सारण्यासाठी मी परतारकत्व करू का? त्याचा निग्रह तो बरोबर आहे, माझं त्यांनी खावं असा माझा मनोधर्म नाही। तर त्याची आई म्हणत होती त्याच्या पोटात काही गेलं पाहिजे, त्याची प्रकृती चांगली झाली पाहिजे अशी त्या आईची इच्छा, आणि म्हणून आम्ही ऐकलं, परंतु आमचा काही तसा मनोधर्म नाही। मग
अंचलोनी बैसल्यान म्हणितले अंगाया आकाया मग प्रार्थनी म्हणितले ते काना रामू काही नेघे तरी माझे पांगते तरी घेईल तर हा नेघे उशिटे तरी घेईल हा तेही नेघे तरी याचे मी का भंगीन एकलेन केशवास उगेची राहिले. अशा प्रकारे त्या दिवसापासून मग भट्टोबासही निघती. आईने 1 महिन्याचा दंड घातला. मग भट्टोबासांनी घेतला होता कशासाठी? रामदेव तर दररोज 1 महिना जर जेवण केलं यांची तब्येत चांगली होईल, ठणठण होईल आणि हे पदार्थ घेतील अशी आईची इच्छा. पण ते पदार्थ त्यांनी न घेतल्यामुळं भट्टोबासांनी सुद्धा पुन्हा त्या मातेकडून पदार्थ घेतले नाही. अशा प्रकारे इथे निग्रह कसा असावा, परिच्छेद एखादा जर असला तर तो परिच्छेद कशा प्रकारे आपल्याला शेवटाला नेता आला पाहिजे. आणि म्हणून तो रामदेवाचं उदाहरण या स्मृतीस्थळामध्ये येते. आणि रामदेव नंतर ते देहावसान सुद्धा त्यांचं लवकरच झालं. पण उत्तम असा आचार आणि उत्तम असं त्यांच्या ठिकाणी असलेलं कर्तृत्व पाहून भट्टोबा सुद्धा त्यांच्या आचाराला संतुष्ट झाले होते, तोषले होते. काही वेळेला जसं सन्निधानामध्ये ईश्वर तोषत होते, जसं भक्तिजन स्वामींच्या सन्निधानात होते, तर शांताबाईसाविषयी स्वामी तोष. शांताबाईसांचा जो आचार आहे तो आपण चरित्रामध्ये पाहतो की शांताबाईसाला स्वामी म्हणतात की बाई आता तुम्ही आमच्या सन्निधानात आहेत, आता तुम्ही रुद्रपूरला जा. पेनो वेना जावे उपेने न करावे, संबंधियाचे न भेटावे, नवे वस्त्र न नेसावे, एकी भिक्षा न करावी, इंद्रियार्थ रसरूप पदार्थ न घ्यावे आणि श्री प्रभूच्या ठाई ती बोटांतू सामा येतुका प्रसादू घ्यावा, अशा काही आज्ञा केल्या. आणि मग शांताबाईसा जातात. पण जाताना शांताबाईसा म्हणते की मला सारंग पंडित हे निमित्त झालेले आहेत, फक्त त्यांना जाताना भेटू का? संबंधियाचे न भेटावे म्हटले होते ना, मग भेटू का? तर त्यावेळेला स्वामी म्हणतात ठीक आहे भेटा. आणि मग ते एकच दिवस तिथे थांबतात. नवे वस्त्र अंगावर ते घालत नाही, त्यांच्या घरचं अन्नही सेवन करत नाही, भिक्षा भोजन करतात आणि रुद्रपूरला पोहोचतात. शेवट येतो त्यावेळेला अत्यंत क्रूर झालेलं शरीर आहे, देह आता जाणार आहे. अशा वेळेला म्हणतात माझी लेक एकाईसा आली असते भेटायला तर तिची भेट झाली असते. आता एकाईसाला सोडून गेल्या होत्या स्वामींच्या सन्निधानात आणि स्वामी म्हटले होते की आम्ही तिचे व्यवस्थित संगोपन करू, धर्मरक्षण करू, तिला लाड लढवाळ तिचे करू. आणि म्हणून शांताबाईसा निवांत होत्या. आणि मग ते उल्लेख जाणला आणि शांताबाईसाची लेक एकाईसा तिला म्हणतात तुझ्या आईने आठवण काढली तू रुद्रपूरला जा. मग ती आईची आठवण काढल्यामुळं स्वामींनी इकडे ओळखलेलं आहे. आणि मग स्वामी तिला म्हणतात तुझ्या आईला सांग आम्ही जे तुला आजपर्यंत पथ्य पाणी सांगितलं ते पथ्य आता सगळं मोडून टाक, तुला जे रुचेल ते घे. ती गेल्या गेल्या ते निरोप सांगते आईला. आई म्हणजे तू कशी काय आली? नाही मला देवानीच पाठवलं. तुझ्या मनानं तर नाही आली ना? नाही म्हणे मला देवानीच पाठवलं. पण म्हटले देवानी निरोप दिला की तुला जे जे रुचेल पचेल ते तू घे. ते म्हणते की नाही मला काहीच रुचत नाही. आता ती तरी आग्रह करते, देवाची इच्छा आहे की तुला जे लागेल ते घे. मग ती म्हणते मला एका श्री चक्रधराशिवाय आण काहीच न रुचे. एवढी मला गोडी झाली त्या श्री चक्रधराच्या नावाची का मला त्या श्री चक्रधराच्या शिवाय आता काहीच रुचत नाही, पचत नाही. अशा प्रकारे ती इच्छा व्यक्त करते आणि तिचं देह त्या ठिकाणी ठेवते. शेवट करते एकादशीची भेट झाल्यानंतर. आणि मग स्वामींच्या मुखातून प्रशंसोद्गार निघतात येथोणी म्हणितले ते म्हातारी शीची घडले. असं या ठिकाणी रामदेवाविषयी रामदेवाचा सुद्धा तो परिच्छेद पाहून आचार्य म्हणतात की मी परतारक आहे का? त्याचा परिच्छेद जो आहे त्यांनी केलेला आहे धर्मरूपी, त्याला मी परतारकत्व करत नाही. आचार्य ते प्रशंसित होतात आणि त्याचे प्रशंसा करतात. तसं या ठिकाणी स्वामी सुद्धा भक्तिजनांच्या माध्यमातून एखाद्या आचाराला चर्येला तोषित असतात परमेश्वर. जसं भांडारेकर त्यांच्यासारखी उठ बस अजूनपर्यंत मी कोणाकडे पाहिली नाही असं स्वामी स्वतः म्हणतात. ओम मनोनी भांडारेकराच्या सारखी उठो बैसो कवनीची नेणे. आमच्या परमार्गामध्ये उठबस हा शब्द आलेला आहे. परमार्गाची उठबस आली पाहिजे असं म्हणतात. मार्गातली उठबस आली पाहिजे. तो उठी बैशी हा शब्द कुठून आला? स्वामींच्या वाक्यातून आहे. स्वामींना आपल्याकडून अपेक्षा आहे उठबस करताना आपण धर्मयुक्तत्वी त्या उठ बसण्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे.
डोक्यावरती आपण काय केस झाकण्यासाठी पांघरून घेतो, आहे की नाही? कशासाठी आहे? हा काहीतरी परमार्गाचा ओलावा आहे. पाय झाकून बसतो, कशासाठी बसतो? याच्यामध्ये काही मर्म आहे. दंडोत घालून बसतो, दंडोत घालून उठतो, हे काही अत्यंत परंपरेचं आपलं चालत आलेलं कार्य आहे. म्हणून भांडारेकर ज्या ज्या वेळी बसतील त्या वेळेला मांडीकुटी आसन घालून स्वामींसमोर बसायचे. मागूत वावली पृष्ठविभाग 16 वर्ष सन्निधान, पण पाठ दिसू दिली नाही. एवढं कसं कसं आचरण त्यांनी केलं असेल. 16 वर्षात भट्टोबा भांडारेकरांनी आपली पाठ देवाला दिसू दिली नाही, म्हणजे कशी सेवा त्यांनी केली देवाची. अशा प्रकारे स्तुती करो ते भांडारेकराची जाणती. स्वामी म्हणतात की जे स्तुती केली इंगोडी विष हरण झालं. वास्तविक देव म्हणतात भट्टोबासांना की आम्ही त्यांना कुठलंही ज्ञान सांगितलं नाही, आम्ही परशास्त्राचं कुठे निरूपण केलं नाही, पण ईश्वराच्या स्वरूपाला धर्म निर्माण व्हावा, परमेश्वर संतुष्ट व्हावा, अशा प्रकारची स्तुती भांडारेकरांनी केली आणि देव संतुष्ट झाले आणि त्या स्तुतीतून प्रसन्न होऊन हळूहळू भांडारेकरांचं विष उतरत गेलं. विष दंश झालं, त्या ठिकाणी विंगुळीचा दंश झालेला आहे. आणि मग ते म्हणतात जीजी मी तुमची स्तुती करू का? असं म्हणतात करा. पण भट्टोबासांना देव म्हणतात की स्तुती करो ते भांडारेकराची जाणती. कारण तुम्हाला तरी आम्ही ज्ञान सांगितलेलं आहे, तुम्हाला तरी परमेश्वर धर्म कसा आहे, ईश्वर कसा आहे समजून सांगितलं, त्यांना आम्ही काहीच सांगितलं नाही, तरी सुद्धा त्यांनी ती स्तुती केली. अशा प्रकारची काही कुशलता, करणीय कुशलता असलेले एक समर्पण हे माणसाला आपल्या स्तुतीतून कृतीतून कुठलं तरी आचरण आपलं ईश्वरापर्यंत पोहोचविणार असते. म्हणून असे स्वामींच्या सन्निधानातील भक्त आहेत मायम भट्टांसारखे. आमचे श्रीनू बाबा पाठीवर थाप ठेवतात, आता माझा चारू वारू होय म्हणे. सुंदर असलेला घोडा, सुंदर असलेला आचार, सुंदर असलेला विचार मायम भट्टाच्या ठिकाणी पाठीवर हात ठेवायचे. इटलं चिटलं अन्न खात असताना कापूरविरीवरती जेव्हा ते बसायचे त्यावेळेला देव त्यांच्या पाठीवर हात ठेवून श्रीनू बाबा संतुष्ट व्हायचे. येईल तरी तोच येऊ झाले. मायम भट्टाविषयी म्हणतात की तोच येऊ शकतो, तोच त्याग उत्तम करू शकतो, अशा प्रकारचा तो माहिया. ज्यावेळेला भट्टवास म्हणतात तुम्ही त्याची एवढी प्रशंसा करत होते, तो नेवाशाला बाजारात आलेला आहे, आम्हाला भेटला, पण तुमच्या भेटीला सुद्धा आला नाही. स्वामी म्हणतात येईल तरी तोच येऊ झाले. खरोखर मायम भट्ट आले, अकाल एवढं शास्त्र निर्मितीसाठी चरित्रासारखं एवढं मोठं कार्य आणि परमार्गासाठी आधार झाले. अशा प्रकारे मायम भट्टांचं कर्तृत्व हे विशाल आहे, त्यागही विशाल आहे, नम्रतेचा त्याग आहे. त्याचप्रमाणे नाथोबास स्वामी म्हणतात मंडळी तू येथीचा अवयव घे. बाई येथे याचा काही निरोध असेल. डोमेग्रामला असताना आपल्या भक्ताला एखाद्या अवयवाची उपमा देणे, त्यांच्या कार्यावर संतुष्ट होणे, अशा प्रकारचे अनेक भक्तिजन स्वामींच्या सन्निधानात आहेत. प्रत्येकाचं कार्य संतुष्ट. औसा असतील, उमायसा असतील, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला स्वामी त्या भक्तांवर संतुष्ट झालेले आहेत आणि त्या संतुष्टतेतून परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत असतात. तसं इथे रामदेवानी वास्तविक पाहता आचार्यांनी नाही, म्हणजे आचार्यांना समजा मोडता घातलेला आहे, पण तरी आचार्य त्यांच्यावर प्रसन्न आहे. म्हणजेच धर्माला इथं विशेष महत्व आहे. धर्म हा माणसाला धर्मवृत्तीचे कार्य सिद्धी नेत असताना तिथं गुरुचंही सहकार्य असते, तर ईश्वराचंही सहाय्य वर्तत असते. तथा निरूपण साध्य प्रशंसा. आता भट्टवास म्हणजे श्री नागदेवाचार्य ज्या वेळेला आपलं शास्त्र निरूपण करतात तर ईश्वर साध्याचं जे वाक्य आहे ते रामदेवाला सांगतात. एक दिवशी भटोबास रामदेवाशी निरूपण करीत होते, तो रामदेवी म्हणतले भटो नको नको गोसावी यांचे निजयले बैसले खाय का दाखवाल, काही आम्हा अनुष्ठता आहे. भट्टोबास त्यांना निरूपण करत होते आणि परमेश्वराचं अशेष विशेष शास्त्र सांगत असताना, काही त्यामधले मर्म समजून सांगत असताना ते भट्टोबासाला म्हणतात की भटो नको नको, जे मला समजलेलं आहे तेच भरपूर झालेलं आहे, तेवढ्यावरच मी माझा आता शेवट करणार आहे, बाकी पुढचं सांगू नका. एवढ्यावरच आता मला हे असं वाटतं की हे माझ्याकडून होईल का नाही, आणखी जर तुम्ही पुढे सांगाल ते मला कसं शक्य होईल. भटोबाशी म्हणतले हंगा
जरी ननुष्टे तरी गोसाव्याचा दरवंठा का उघडता, घ्या घ्या बाप माझे साम्राज्य, घ्या घ्या बाप माझे पाऊले दोन्ही माठ झाडी, मग पुढा साम्राज्य की पांगुळ तो अंधाचा पायी ईश्वर प्राप्तीशी जाय, अंधो तो पांगुळाचा पायी चैतन्य प्राप्तीशी जाय, आयशे निरोपिले। त्या ठिकाणी रामदेवाला आचार्य म्हणतात की थोडं थोडं तुम्हाला अवघड सुरुवातच्या बाबतीत सुरुवातला थोडा अवघड आहे, आणि एकदा तो अवघड मार्ग किंवा रस्ता तो तुम्ही ओलांडला का पलीकडे मात्र मग कुठलंच अवघड पण नाही, सहजतेने तुम्हाला पुढचा रस्ता प्राप्त करता येतो। आणि म्हणून त्या अवघड रस्त्याला प्राप्त करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला संपूर्णता असण्याची गरज असते, कारण आचाराची निभूती आणि विचाराची संपूर्णता, निभूतीचा हा आचार आणि तो करत असताना संपूर्ण विचार परमेश्वराचा आपल्याजवळ जर असेल तर त्याला निश्चितच शेवटाला नेता येतो। परंतु काही वेळेला काही पुरुष भावनिक असतात आणि म्हणून ते भावनेनेही आपला आचाराचा शेवट करत असतात, परंतु भावनेने आचाराचा शेवट करणे हे फार दुर्लभच असते, कारण भाव व्यभिचारी म्हटलेला आहे, पण तो सदैव एखादा की ज्यांनी समजा शेवटपर्यंत आपला तो भाव टिकून ठेवला आणि त्या भावाशी समजा त्याचा शेवट होणे, आणि म्हणून भावनेशी शेवट होणे हे महत्वाचंच आहे, पण त्याबरोबर ज्ञानही आवश्यक असते। ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे बापे, असं स्वामीजी म्हणतात की वैराग्य जरी करायचं असेल तर त्याला त्याचं ज्ञान असणं फार महत्वाचं असते। या माध्यमातूनच इथे आचार्य रामदेव दादोसांना की थोडंफार तुम्हाला शब्दज्ञानामध्ये थोडा अवघडपणा आहे, कारण एकच ज्ञान असं आहे का ते परिपूर्ण झालं म्हणजे पुढचा टप्पा आहे, तर ते एकच ज्ञान परिपूर्ण होत नाही, आणि म्हणून ते होण्यासाठी थोडा रस्ता अवघड आहे। त्या अवघड रस्त्यामध्ये तुम्हाला त्या ज्ञानाची गरज पडेल, पण ते म्हणतात नाही मला एवढ्यावरच मला माझा शेवट करायचा, आणि त्यांनी तेवढ्यावरच जे काही सुरुवातीला स्वामी आचार्यांच्या मुखातून ऐकलं असेल तेवढंच तत्वज्ञान ते घेतलं, आणि तेवढ्यावरच त्यांनी त्यांचं थोडक्या काळामध्ये जग शेपलेलं आहे। आता पंडित बासांचं अनुसरण, कारण हिरायसा अनुसरल्या आणि पंडित बास मागेच राहिले, आता पंडित बास अनुसरणासाठी आलेले आहेत। पंडित बासी पूर्वी हिरायसा ते म्हणितले होते की जे तुम्ही अनुसरा मी पुत्राचा विवाह करीन मग येईल। मग हिरायसी आली, अनुसरली, ती मागा पुत्राचा विवाह केला आणि मागो ते घरी राहिलेची होते। विवाह केल्यावर येईल म्हटले पण आले नाही, घरीच थांबले। मग एक वेळ हिरायसी पंडिताशी सांगोनी पाठविले, जे पंडिताते ऐसे म्हणावे, जे चुलीची खिरी खादरी ते चुलीची काही राख खाल, असा काही निरोप पाठवला घरी की ज्या चुलीची तुम्ही आजपर्यंत खीर खाल्ली तिची राख खायची का परत, अशा प्रकारे मग तैसेची निघाले। ते मी जाऊन तैसेची सांगितले, पंडित बाशी म्हणितले आता कोपली आता निघावे लागेल, कारण आपण धर्मरूपी कार्यासाठी लागलेलो आहोत आणि ज्यांच्या सोबत संसार केलेला आहे त्यांनाही ईश्वर मार्ग मिळाला पाहिजे, अशा प्रकारची एक मांतरिक वासना, आणि म्हणून त्यांनाही अनुसरायला भाग पाडलं। पंडित बा सुद्धा हुशार व्यक्तिमत्व होते, विद्वान होते, आणि ते सुद्धा सून आल्यानंतर त्यांना वाटलं की काही दिवस थांबावं, पण ते त्याच्यात पुन्हा अटकले असते, कारण आपल्याला वाटते की आता हे झाल्यानंतर ते झालं का ते मोकळच आहे, परंतु मोकळं न होता होता जसं जसं वय वाढते तसं तसं ममता परत जाळा आपलं वाढत वाढत जाते, आणि मग समजा तो लोभ असतो जो आपला ममतेचा लोभ आहे तो कमी न होता आणखी वाढतच जातो, आणि मग म्हणतो आता काय करावं, वेळ तर निघून गेली, पण जरी निघून गेली तरी वेळ देहपर्यंत पुरुष उरला असं आमचे स्वामी म्हणतात की तुमच्यासाठी ती वेळ शेवटपर्यंत राहिलेलीच आहे। मग निघाले तो येरीकडे भट्टोबाशी म्हणितले, आजही कोणी विजनाशी जाऊ नको का, आज पंडिताशी सामोरे जावे लागेल। मग भट्टोबास भिक्षुकासहित सामोरे गेले। आचार्यांना इकडं कळलं, आचार्यांना अंतर्ज्ञान झालेलं होतं, भट्टोबासाशी ज्ञान जिन्न असं म्हटलेलं आहे, लगेच समजून जायचं कोणी येणार असलं तर, आणि मग सगळे भिक्षुकांसहित पंडित बास येणार म्हणून आचार्य समोर जातात। पैल कडोनी पंडित आले, भेटी झाली, बिडाराशी आले, भोजन समयी भट्टोबाशी म्हणितले पंडितो,
या सांगाती जेऊ, तेही म्हणितले निवृत्ता सांगाते प्रवृत्ताशी जेवू नये. मागची एक स्मृती गेली की निवृत्त म्हणजे संन्यासाच्या ह्याच्यात ग्रस्ताश्रमाने ताटामध्ये जेवू नये, म्हणून ते म्हणतात तुमच्या ह्याच्यात आम्ही कसं भोजन करावं ताटात. बटुभाषी म्हणितले तुम्ही म्हणत असा ते तैसेची, परी जे म्हणून आले ती ते नेगे. तुम्ही म्हणता तो सिद्धांत बरोबर आहे, पण आता तुम्ही अनुसरणाचं निमित्त घेऊन आलेले आहे. आता तुम्ही अनुसरलेले आहात, तुम्ही त्या निमित्तानं घरातून दृढत्वानं आलेले की आता मला जाऊन अनुसरायचंच आहे, म्हणजे तुम्ही अनुसरले. कारण घरातून निघाले आणि त्या वासनेने जर तुम्ही त्यासाठी अनुसरणासाठी बाहेर पडलेले आहात, ते अनुसरण सिद्धीला गेल्यासारखंच आहे. म्हणून पंडित भाषी म्हणितले की तै होईल त्यावेळी, भट्टभाषी म्हणितले ते झालेची बोली. आता विधी होईल मग होईल असं नाही. घरातून तुम्ही निघाले त्या निमित्ताने, निश्चय केला आणि घराच्या बाहेर पाय टाकला म्हणजे तो अनुसरणाचा निश्चय आहे आणि म्हणून तुमचं अनुसरणच आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आमच्या पात्रात जेवू शकता. मग एकत्र जेवले तेची दिशी तिसरा प्रहरी भिक्षा केली आणि मग लगेच तिसरा प्रहरी दुपारच्या प्रहरात निरूपण प्रसंगी त्या ठिकाणी पंडित भासांना संन्यास झाला. अशा प्रकारे पंडित भास हे हिराईसाचे पती दामोदर पंडित यांनी सप्तकाव्यापैकी ग्रंथ निर्मिती केलेली आहे आणि अत्यंत उत्तम असलेले विद्वान पंडित यांच्या माध्यमातून केशराज भास आणि पंडित भास आणि राघव भट्ट या तिघांची जोडी होती आचरणाविषयी. एक मूर्ती त्रय भागा असं आचार्यांनी या तिघांविषयी म्हटलेलं आहे. पंडित भास, केशराज भास आणि राघव भट्ट. तर या तिघांची असलेली एक सौजन्याची भूमिका आणि त्या सौजन्याच्या भूमिकेतूनच त्यांनी धर्म आपल्या सिद्धीला प्रत्येकासोबत नेलेला आहे. आता रामदेव जे आहेत तर हे घरातून आता आईपासून विभक्त झालेले आहेत. आचार्यांच्या सन्निधानात आले, अनुसरण घेतलं. आता त्यांनी ठरवलं की आता आपल्याला देहाचा शेवट करायचा. जसं वैराग्य देव गेले तसं हे सुद्धा या ठिकाणी आता आचरण करण्यासाठी बाहेर पडताय आचार्यांच्या सन्निधानातून. परंतु जात असताना आचार्यांना फार चिंता वाटायला लागली. कारण रामदेव द्वादश यांना अंगाला ताप होता आणि त्या फणफणत्या तापामध्ये ते म्हणतात की मला आता चर्या करायला जायचं. आणि म्हणून जसं आईला तसं गुरु सुद्धा आईसारखे असतात. गुरुला वाटलं की आपला शिष्य आणि या तापामध्ये आता हा म्हणतो की मला भिक्षा भोजन आटन विजन करायचं, म्हणून त्यांना चिंता वाटली. मग पंडित केशवभासा ते सगळे पाठवणे, नुसतं त्या एकट्याला न पाठवता त्यांच्या मागे मागे दोन आपले शिष्य पाठवले. रामदेव निघाले तेवेळी तयाशी जरू आला होता. भटोभासी केशवभास पंडिता ते म्हणितले तुम्ही आते दृष्टीच्या आळवी राखा, बुद्धीची पथ्य करा, ती म्हणितले हो का. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर त्याच्या सोबत गेले तर तुमचं तो ऐकणार नाही. तुम्ही लांबून लांबून त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे लांबून लक्ष जर ठेवलं तर समजा काही कमी जास्त झालं तुम्ही तिथे सोबतच राहाल. आणि त्याची बुद्धीची पथ्य करा म्हणजे न लक्षात येऊ देता व्यवस्थितपणे त्याच्या शीतपथ्याची काळजी घ्या. त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे जे काही पचन क्रियेचे जे शीतपथ्य असते, आपण म्हणतो अशक्ताच्यासाठी आपण काढा करणे किंवा काही चांगल्या प्रकारचा एखादा गरम पदार्थ करून देणे, ही जशी काळजी आपण घेत असतो तशी त्याची सुद्धा तुम्ही पदार्थाविषयी काळजी घ्या अशी आज्ञा केली पंडित भास आणि केशराज भासांना. मग ते पुढे चालायचे रामदेव आणि हे मागे चालायचे. अशा प्रकारे दोघांचं आणि त्या एकाचं अशा तिघांचं अटक चालू झालं. तेही म्हणितले हो का. मग मागीला कडून ते निघाले ते रामदेवा ते ठाकून आले. केशवभास रामदेवा पुढे काही श्लोक वाखांती, पंडित भास काही धुवा ओवी चौपदी म्हणते, ते रामदेवा काहीची चित्ती न लगे. आता या ठिकाणी केशराज भास आणि पंडित भास यांना वाटायचं काहीतरी आपण यांना आता ईश्वरीच्या श्लोकाचं चौपद्याचं वर्णन करावं. आणि परंतु त्यांचं त्याच्यामध्ये लक्ष नाही, त्यांचं स्मरणामध्ये लक्ष, देव आठवण्यात लक्ष. कारण अंतकरणामध्ये ते एकदम भावरूप झालेले होते.
त्याचं लक्ष त्याकडे नाहीच. हे एक जण त्यांना श्लोक म्हणून दाखवायचे, एक जण ओव्या म्हणून दाखवायचे, परंतु त्या दोघांकडेही त्यांचं लक्ष नाही. मग ते रामदेवाशी काहीची चित्ती न लगे. मग भिक्षे जाती मागून पंडितबास केशवबास जाती, तया ते दृष्टी सुनी भिक्षा करीती, कवनी सोपस्कर भिक्षेशी घेऊन ये, तेथ म्हणते भिक्षा ऐकला महात्मा येईल तयाच्या पात्री घालावी. आता यांना समोर भिक्षेला गेले का ते म्हणायचे, हे चांगलं गरम शीत उष्ण जे पदार्थ आहेत ते पदार्थ आमच्या मागून एक भिक्षुक येणार आहे, त्यांच्या पात्रात तुम्ही वाढा, आम्हाला नका वाढू. म्हणजे त्यांना अशा प्रकारे त्यांची ती काळजी घ्यायची. आणि मग अशा प्रकारे ते चांगले पदार्थ काही असतील त्यांना ते पात्रामध्ये वाढायला लावायचे. यापरी का अपजोनी निरोप देते. काही काही ठिकाणी ते एखाद्या घरी जाऊन अगोदरच सांगून द्यायचे की एखादा आमचा एक महात्मा येणार आहे, त्यांना तुम्ही अशा अशा प्रकारे काही गरम पदार्थ असेल, कढण असेल, काही भात असेल तो गरम करून त्यांच्या पात्रात वाढा. मग ते रामदेव तेथे येती, तेथे उष्ण भात घालीती. गरम गरम असला भात त्यांच्या पात्रात द्यायचा. मग एक दिवशी रामदेव तो गाव सांगितले. परंतु हे एवढे निग्रही का ते गरम पदार्थ आलेले त्यांना वाटायचं की आपल्याला या गावात थांबायचं नाही. पुन्हा ते गाव बदलून दुसऱ्या गावी जायचे. आणि का गावाशी जाती, तेथही पंडित केशवबास पथ्य उपाव करीती, ते अटन भंगून येती. परंतु ते सुद्धा गरम पदार्थ घ्यायला तयार नाही, पुढच्या गावाला जायचे. असा निग्रह करत करत त्यांची चर्या आणि आचरण चालू होत. तथा केशव मायंबा आगमनी कहाळे कांड पतनान वाजू. परंतु फार दिवस काही हे चाललं नाही. काहीच काळामध्ये रामदेवाचं देहावसान झालेलं आहे. आयसा एक दिवशी अमृती मायंबा तयाशी भेटी झाली. ती गोसाव्याच्या अमोघ अमृत श्राव्या लीळा सांगितल्या. त्यांना ते श्लोक आणि चौपद्या काही आवडत नव्हते, परंतु देवाचं ज्याच्यामध्ये विशेष असं अमृत श्रावणीय लीळेचा अनुवाद त्या अमृते मायंबांच्या मुखातून त्यांनी ऐकला. ते म्हणतात की माझं अंतःकरण आता निवाल आहे, मी द्रवीभूत झालो. आणि मग ते अमृते मायंबाची भेट झाली आटणामध्ये आणि त्यांनी स्वामींच्या अमोघ अशा लीळा वर्णन केल्या. कारण अमृते मायंबा यांची वाणी जी होती फार अमृतासारखी. ज्या वेळेला महेश्वर पंडित ते म्हणतात की हे भट्टोबासांचं जे काही आहे याच्यामध्ये आमचा हिस्सा आहे, आमचा वाटा आहे, त्यावेळेला तिथं ते म्हणतात की मी विष होऊनी प्रवर्तलो, तुम्ही अमृत होऊनी प्रवर्तले. अशा प्रकारे त्यांना अमृताची उपमा त्यावेळेला त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणूनच त्या काळापासून माई भट्टांना त्या ठिकाणी अमृते माहिमभट्ट, अमृते माहिंबा अशा प्रकारची उपमा प्राप्त झाली. ते अमृते आमनायाचे मूळ पुरुष आहेत. तर हे माहिंबा म्हणजेच यांना अमृताप्रमाणे त्यांची वाणी गोड होती आणि म्हणून त्यांनी त्या अमृत साव्या लीळा स्वामींच्या सांगितल्या रामदेवाला. आणि रामदेवही त्या लीळा ऐकून तृप्त झाले. ते म्हणतात, रामदेव म्हणतात की मी अंतर्बाह्य निवालो, हेतुलेनी रामदेवी तोखोनी म्हणते भले केले माईदेवा. माईदेव म्हणजेच अमृते मायंबाला ते म्हणतात की तुम्ही फार चांगलं केलं. तुला गोसाव्याच्या अमोघा अमृत श्राव्या लीळा सांगितल्या. मी बैसे तेथे एक रोरू करी एक ठकठक करी. मी जिथे बसायचं ना, हे दोन सोबते पाठवले आचार्यांनी. एक श्लोक म्हणायचे, एक चौपद्या म्हणायचे. ठकठक ठकठक रोरू रोरू हे यांचं मला चौपद्या आणि ओव्या ऐकून ऐकून मी कटाळून गेलो. पण देवाच्या अमोघ लीळा जेव्हा तुम्ही सांगितल्या माझं मन प्रसन्न झालं. तुला माते निवडले येतुलेनी तेनेची काळी की एक दो दिसाई नेणिजे. रामदेवाशी देहावसान मांडले. देहावसना समय केशवाशी महावाक्य व्याख्यान सांगितले. येतुलेन तयाचे देहावसान झाले. मग तिघही तयाचा निक्षेपू केला. तिघही भट्टोबासापाशी आले. येता देखोनी भट्टोबाशी म्हणितले. माईदेव केशवदेव पंडित आले. पंडिताचे पाऊल हारे न पडे. रामाचे कहाळे कांड पडिले. तव ते आले. भट्टोबासाशी भेटी झाली. पंडितबाशी केशवबाशी क्षमवार्ता सांगितली. रामदेवाचे अवघेची बोल सांगितले. माईदेवा तू आलाशी माते तुवा निवडले. भट्टोबाशी अवघे ऐकोनी म्हणितले. जैसे आपण या ते धिक्करीजे तैसेची पुढला ते धिक्करीजे.
हे सौजन्याचे कार्य किंवा रामदेवाचं देहावसान झालं. लहान असलेला मुलगा किती अत्यंत विरक्त भाव मनात संचलेले आहेत. देवाच्या लीळा ऐकल्या. ते म्हणतात मी आता निवडलेलो आहोत. आणि मग देहांत समय मांडलेला आहे. आणि त्या देहांत समयाच्या प्रसंगी केशराज वासांनी त्यांना महावाक्य प्रकरण निरूपण केलं. स्वामींचं शक्तिरूप ज्यामध्ये सामर्थ्य असं दडलेलं आहे त्या प्रकरणामध्ये असा शक्ती निर्वच स्मरणासाठी सुद्धा स्वरूपाचा आणि शक्तीचा आपण त्या ठिकाणी सांगोपान स्मरण करत असतो. स्वांग म्हणजे स्वरूप, उपांग म्हणजे शक्ती. अशा स्वांग उपांग शक्तीचा त्या ठिकाणी असलेला तो स्मरणाचा भाग शेवटच्या काळामध्ये त्यांना ऐकवला आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं देह ठेवलं. मग या तिघांनी मिळून त्यांचा अंत्यसंस्कार केला आणि मग ते तिघही पुन्हा आपल्या गुरूंच्या भेटीला आले. येताना रामदेवाचे पाऊल येताना पंडिताचे जे पाऊल आहेत ते हळूहळू पडत होते. आणि मग ते पाहून आचार्य म्हणतात की पंडित बासाचे पाऊल हारी न पडती, म्हणजेच पटपट त्यांचे पावलं पडत नव्हते. काहीतरी रामदेवाचं देहावसान झालेलं असं लक्षात आलं. आणि मग त्यावेळेला या तिघांनी सुद्धा आचार्यांना जे जे घडलं ते सांगितलं की अशा प्रकारे रामदेवांनी काय काय कशा प्रकारची चर्या केली. शेवट अमृते वास आले आणि मग अमृते मायंबा आल्यानंतर त्यांच्या मुखातून त्यांनी लीळा ऐकल्या आणि ते संतुष्ट झाले. आणि मग त्या संतुष्टतेतून त्यांनी प्रसन्न होऊन आपलं त्या ठिकाणी देहावसान शेवट केलेलं आहे. परंतु आचार्य शेवट म्हणतात की जैसे आपण या ते धिक्करीजे तैसे पुढीला ते धिक्करीजे, ते सौजन्याचे कार्य किंवा त्यांनी आपल्याला स्वतःलाही त्या प्रकारचं धिक्करलं की नाही म्हणजे नाही, जे स्वीकारलं आहे ते पक्क आहे. तसंच पुढल्यांना सुद्धा धिक्करायचं. वास्तविक पाहता आचार्य गुरु आहेत, त्यांचा बोल त्यांनी ऐकायलाच पाहिजे होता. पण जसं स्वतःला त्यांनी निग्रहित केलं तसाच दुसऱ्याला सुद्धा त्या प्रकारचा निग्रह शिकविणे किंवा एखाद्या निग्रहाचा त्या ठिकाणी रस्ता दाखविणे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी ते सुद्धा एक सौजन्यामधूनच कार्य असते. आणि ते सौजन्याचं कार्य मला रामदेवाच्या ठिकाणी बघायला मिळालं असं आचार्य त्यांचं कौतुक करतात. खरोखर हट्टी आहे, पण तो हट्ट देवासाठी आहे. जो हट्ट केलेला आहे रामदेवानी तो चर्येसाठी केला, देवासाठी हट्ट केला होता. म्हणून मला समजा मी दिल्यानंतर माझा पदार्थ घेतला आणि त्याच्यात मला कोणता राग आला नाही, पण मला सुद्धा त्यांनी किंवा आपले गुरु दुखवतील याचाही विचार केला नाही. परंतु ते सौजन्यातून केलेलं कार्य आहे. मी दुखवेल हा विचार त्यामध्ये सौजन्य रूपी आहे. ते सौजन्य सुद्धा पुढीलाला समजून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून ते गुरु म्हणजे आचार्य ते समजून घेणारे आहेत. त्यांना तो भाव लक्षात आलेला आहे. आणि म्हणून शेवटच्या क्षणाचा त्यावेळेला आचार्य त्यांच्याविषयी उच्चारण करतात की जैसे आपण या ते धिक्करीजे तैसेची पुढला ते धिक्करीजे. एखादी चुकीची गोष्ट असेल त्या पुढल्याला सुद्धा त्या प्रकारे तशा प्रकारचं धिक्करून बोलणं किंवा सांगणं, एखादं त्यामध्ये धर्मरूपी जर मर्म असेल ते सौजन्याचं कार्य आहे. ते उभयाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आणि ज्याला बोललं त्याच्यासाठी ते प्रत्येकाने एकमेकाला जर समजून घेतलं ते धर्मरूपी सौजन्य तर ते फार आपलं महत्वाचं असते. अशा सौजन्याचे ते पुरुष होते. स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा ते सौजन्य तत्व सिद्धीला नेण्यासाठी ज्यांचं कार्य विशेष भट्टभासांना भासलं असे म्हणजे ते रामदेव. श्री चक्र धरू उच्चार श्रवणे महादाईसा अपत्य आलिंगन देणे. एक दिवशी महादाईसा भिक्षा करीत असते. सरीसे एक आई होती. एके लेमकुर्वे श्री चक्रधरू ऐसे उच्चारिले. ते ऐकून महादाईसाशी थोर सुख झाले. त्या ते झाडोनी पुसवणी कडिये घेऊन आळंग गेले. सरीसी आईशी होती ती म्हणितले, हो आई ऐसे काही केले. महादाईशी म्हणितले, सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठवी तो दुर्लभ. मग त्या ते खाली ठेवून भिक्षा मागितली. एखाद्या वासनिकाच्या घरी भिक्षेला गेले असतील आणि त्या ठिकाणी घरामधले काही संस्कार असतात. मुलगाच्या तोंडातून लहान मुलाच्या तोंडातून श्री चक्रधर असा शब्द निघतो. काहीतरी संस्कार असल्याशिवाय निघत नाही. मग त्या गेल्या भिक्षेसाठी दरवाज्यात भिक्षेला उभ्या राहतात तर त्या घरातलं ते लहानसं मुलग ते श्री चक्रधर त्याच्या मुखातून शब्द ऐकला
आणि महादायसाने आपली झोडी त्या आई दुसऱ्या बाईकडे दिली आणि त्या लहान मुलाला त्याचे लाड शेंबूळ होते ते पुसलं आणि जवळ घेतलं आणि त्याला आळंगिलं हृदयाला धरून आणि मग त्याला खाली ठेवलं. शेजारी असलेली ती तपस्विनी दुसरी बाई म्हणते की बाई, हे आपण भिक्षाविधी चालू आहे आणि त्या मुलाला उचलून कडेवर घेऊन त्याला आळंबून तुम्ही त्याचा लळवार केला, असं का बरं? महाराज म्हणतात, या सृष्टीमध्ये देव दुर्लभ आहे, पण त्या देवाला आठवणारा तो फार विशेष दुर्लभ आहे. आणि या लहानशा मुलाच्या तोंडात श्रीचक्राचं नाव ऐकल्यामुळं मी प्रभावित झाली आणि म्हणून त्या मुलाला तिने लळीवार प्रेम केलं, जवळ घेतलं. अशा प्रकारे श्रीचक्राच्या नामाचं महत्व किती आहे हे आपल्याला एखाद्या आचाराच्या विचाराच्या माध्यमातून लक्षात येते. साधा अक्षमत्व गमनी निंबासू वासू करणे. साधेला आता अक्षमत्व आलं म्हणजे अशक्तपण आलं. साधा ह्या वराडीच्या असलेल्या साध्या सुध्या बाई आणि म्हणून स्वामींनी साधेला कनाशीला दिलेली ही नामसंज्ञा प्रासादिक नाम आहे. आणि त्या अक्षम झाल्या. दोही अवताराची प्रसन्नता साधेला श्री गोविंद प्रभू बाबा आणि आमचे स्वामी उभय अवताराची प्रसन्नता लाभली होती. आणि जेवढे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहेत तेवढे श्री गोविंद प्रभूंचे साधेला देवाने प्रसन्न होऊन दिले. ज्यावेळेला श्री गोविंद प्रभूंचं सन्निधान साधेला लाभलेलं आहे आणि म्हणून दाढ नख केश कळाप कोडी सुपारीच्या प्रसन्न होऊन दिले साधाशी. त्या साधेला देव म्हणायचे की हे पोटी, हे आता तू ओटी वाय. नख निघालं, कटकन मोडला आणि हातात दिला आणि हे ओटी वाय, याला सांभाळ. तिने सुद्धा ते कपड्यात बांधून आपल्या शरीराच्या अवयवाला बांधून ठेवलं. केश कळापाची जोडी हातात अशी गोळा केली आणि म्हटले की हे आता तू ओटीशी वाय. त्याला सुद्धा तिने कपड्यामध्ये बांधून तेही देहांत समयापर्यंत आपल्या सोबत ठेवले. अशा प्रकारे नख आणि दाढ, श्रीमुखामध्ये दाढ होती, ती दाढ हलत होती, अशी पटकन उपडली आणि साधेच्या हातात दिली. अशा प्रकारे मूर्तिनिष्ठ पदार्थ. आणि फोड म्हणजे सुपारी. सुपारी एवढं मोठं खांड होतं सुपारीचं. साधेकडे व्यापार होता, त्या दरवाजाला धरून ठेवायचं, जो महाद्वार आहे ना त्याला साधा अशा धरून ठेवायचे आणि मग श्री गोविंद बाबांची पालखी त्या दरवाजातून बाहेर यायची आणि श्री बाबा हास्य करायचे आणि श्रीमुखीचं तांबूळ उडायचं आणि सगळ्यांना तो प्रसाद व्हायचा. पण साधेने दोन्ही हाताने तो दरवाजा धरल्यामुळे साधेला ते मिळत नसायचं. मग एक दिवशी श्री बाबांनी लक्षात घेतलं की साधेला प्रसाद मिळत नाही आणि म्हणून पालखी बाहेर आली आणि मग साधा डोकं ठेवायसाठी म्हणून गेल्या श्री बाबांना आणि पटकन श्री बाबांनी एक दाढेत आपल्या तोंडामध्ये ते सुपारीचा मोठा खळा असा धरून ठेवलेला होता, तो काढला आणि साधेच्या हातामध्ये ठेवला. ही म्हणतात प्रसन्नता. अशा प्रकारे सुपारीची फोड साधेला प्रसन्न होऊन दिली आणि त्या साधा त्या सर्व वस्तू देवाने दिलेल्या त्या शेवटपर्यंत सांभाळल्या. आणि त्या साधा ज्या वेळेला अक्षम होतात, अशक्त होतात, त्यावेळेला आचार्यांना वाटते की आता आपण फिरस्तीच करतो आहोत, फिरस्ती मार्गाने जातो आहोत, तर कुठेतरी एखादी आपण आता गुंफा केली पाहिजे, आश्रमचा निवारा केला पाहिजे आणि मग या अशक्त लोकांनी तिथं ठेवलं पाहिजे. म्हणून निंब्याला पहिला आश्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आणि मग तिथे साधा अक्षमत्व गमणी निंबाशी वासुकर. साधे बहुते अक्षमे झाली, ते देखोनी भट्टोवाशी म्हणतले साधे अक्षमे झाली, आता मढी करावी लागेल. ना तरी संग्रह भंगेल, ते वेळी निंबाशी मढी बांधली, तेच साधे असती, भट्टोबासही राहावा करीती. आणि मग तिथे काही दिवस भट्टोबासही थांबले. त्यांचं अशक्त पण होतं. तिथे निंब्याला तिथं काहीतरी बांधकाम थोडंसं करण्यात आलं आणि त्या ठिकाणी साधेला अक्षम झाल्यामुळे ठेवलं. नंतर परत थोड्या साध्या बरा झाल्यात. मग रामसगावला शेवट कमळावसांच्या ठिकाणी त्यांना वास्तव्य झालं आणि तिथे कमळावसांनी त्यांची सेवा केली. अशा प्रकारे साधा ह्या अक्षम झाल्यामुळे निंब्याला आचार्यांनी त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली.
केशव पंडिता प्रश्ने अस्मात कस्मात निराकरणे। एक दिवशी भट्टोबासाशी पंडित केशवबासी संस्कृत भाषा प्रश्न केला। एक दिवशी विचारपूस करता करता पंडित बास आणि केशवराज बासांनी, दोघेही हे संस्कृत पंडितच होते, तर त्यांनी संस्कृत मध्ये प्रश्न विचारला आचार्यांना। त्यावरी भट्टोबाशी म्हणितले, पंडिता केशवदया तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा, मज श्री चक्र धरे निरोपिली मराठीत याची पुसा, तेही मग मानिले। अशा प्रकारे मराठी विषयी विशेष जसा स्वामींना अभिमान होता तसाच आचार्यांना सुद्धा की अस्मात कस्मात हे संस्कृत शब्द असे आहेत, अशा प्रकारचे हे विचारपूस न करता मला मराठीतून अनिवार्य जी मराठी आहे त्या मराठीतूनच मला विचारपूस करा आणि मग ते मराठीतच पुन्हा विचारपूस करायचे। अशा प्रकारे मराठीतून शास्त्र निर्मिती आपली झालेली आहे। त्यामागे भट्टोबासांचाही हेतू आहे। पंडिता अभ्यासी उमटू प्रशंसा। एक वेळ भट्टोबास पंडित बासाशी उद्धरण घोकीत होते। एक वेळा पंडित बासांना उद्धरणाचे वाक्य म्हणजे वचन घोकत होते। मग तव एक वाक्य पंडित बास विसरले, ते वाटे जाता पंडित बासी भट्टोबासा ते म्हणितले, भट्टो हे वचन कैसे। एकदा निरूपण चालू असताना समजा उद्धरणाचे वचन घोकवत आहेत, पण एक वचन विसरलं। ते म्हणतात की हे कसं आहे वचन, रस्त्याने जाता जाता विचारलं। मग भट्टोबाशी म्हणितले, बैसो मग सांगू। आता आपण रस्त्याने चालतो, आपण एक कुठेतरी बसू, बसल्यानंतर ते वचनाचा तुम्हाला आम्ही अर्थ सांगू। तव गंगेशी ब्राह्मण बैसले होते ते म्हणितले, यत क्रियते तत् कर्म। आता जे वचन यांना विचारायचं होतं तेच वचन ते ब्राह्मण त्या ठिकाणी उच्चारण करत होते नदीवर। आयशे अवघे उच्चारले। भट्टोबाशी म्हणितले, पंडिता तू पुसत होताशी ते हे गा। ते म्हणतात तुम्ही जे विचारत होते ना ते वचन हे पहा, हेच वचन आहे ते, हे यांच्या मुखातून ऐका हे वचन कसं आहे। तेही म्हणितले, भटो ते हे नव्हे की। पंडित बास म्हणतात आचार्यांना, जरी ते वाक्य शब्द जरी तेच असतील पण ते हे नव्हे की तुम्ही परावाच्या बोलाल ते होय। तुमच्या मुखातून तुम्ही जे स्वामींच्या श्रीमुखातून परावाचेने ऐकलेले शब्द आहेत आणि तुमच्या मुखातून आम्ही जे ऐकणार आहे ते आम्हाला ऐकायचं आहे। एरवी हे आम्ही ऐकता ऐकता आणि पाठ करता करता आमचा जन्म त्याच्यातच गेला, हे संस्कृत मध्येच, आणि हे काय आम्हाला अवघड आहे का। पण आम्हाला ते येत असेल किंवा आम्हाला जरी त्याची जाणीव असेल, पण एखाद्या अशा प्रकारे ज्ञानी मुखातून जर ते शब्द ऐकले त्याचा विशेष प्रभाव, त्याला निर्गुण सामर्थ्याची जोड असते। कारण परा आणि गिरा, परा म्हणजे ईश्वराची असलेली वाणी, गिरा म्हणजे वैखरी वाणी। परा ही अर्थ निर्गुण करणारे शब्द असतात आणि परमेश्वराच्या स्वमुखातून निघालेली परावाणी ती परंपरागत प्रवाहाने ज्या वेळेला अधिकरणाच्या माध्यमातून चालत येत असते तिला निर्गुणतेचा स्पर्श असतो। शब्दाचा भेद या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल, तिला निर्गुणतेचा स्पर्श असतो, तो सन्निधानातून आलेला एक स्पर्श असतो आणि तो निर्गुणतेचा स्पर्श त्या शब्दामध्ये असल्यामुळं त्या शब्द श्रवणाने सुद्धा योग्यता जीव स्वरूपाची होत असते। आणि म्हणून तुमच्या मुखातून पराग ओढलेले जे शब्द आहे ते जर शब्द आम्ही ऐकले तर निश्चितच आम्हाला त्या शब्दाचा ऐकण्याचा उपयोग होणार आहे। एरवी अनेकांच्या मुखातून ऐकण्यापेक्षा ते तर मलाही पाठ आहे असं ते म्हणतात पंडित बास। कारण आमचा जन्म आमच्या जिभेला ठिकर पडलेले हे भोगता भोगता आणि हे पाठ करता करता ब्राह्मणत्वाचे संस्कारच त्यामध्ये असतात। हे संस्कृत मध्ये पठण करण्याचे, पूर्वी वेद अध्ययन पठण करण्याचे, म्हणून हे काही आम्हाला आवड नाही। पण तुम्ही ज्या वेळेला सांगसाल, तुमच्या मुखातून जेव्हा आम्ही ऐकू तेव्हा आम्हाला साक्षात श्रीमुखाची, श्री ईश्वराच्या मुखातून तुम्ही ऐकलेलं आहे आणि तुमच्या मुखातून आम्ही ऐकतो आहोत, हे परंपरेचे ज्ञान आहे आणि म्हणून याचं महत्व काही आगळं आहे असं त्यावेळेला पंडित बास म्हणतात। म्हणून आचार्य काय म्हणतात, यावरी भट्टोबाशी म्हणितले, पंडिताशी ए मार्गीचा उमटू झाला का। तुम्हाला मर्म कळालं। हे बोलल्यानंतर पंडित बासांविषयी भट्टोबास म्हणतात
की तुम्हाला या तत्वज्ञानाचं मर्म आता लक्षात आलेलं आहे। एरवी ते षडशास्त्र संपन्न होते, त्यांनाही त्या तत्वज्ञानाचं विशेष प्रकारचं अंग होतं, परंतु या ठिकाणी समजा ईश्वरीय तत्वज्ञान याच्यातलं मर्म जेव्हा लक्षात येत असते त्यावेळेला ईश्वरीचा जो त्यामध्ये अस्तित्वरूपी भाग असतो तो त्याला समजणं फार महत्वाचं आहे। आणि म्हणून पंडित बासांना आचार्य म्हणतात की ते मर्मरूपी ज्ञान तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही असं म्हटलेले आहे। उलट भट्टबासांना त्यांची प्रशंसा झाली। मग पंडित बासी म्हणितले, भटो मज येतुके दिवस ऐसे होते, जे मी तुमची मार्गीचे अवघेची जाणे, परी आता ऐसे झाले, जे मार्गीचे काहीची नेणे। पंडित बासांना पूर्वी गृहस्थाश्रम पण धर्मामध्ये असताना तत्वज्ञान कर्मराहाटीचं विशेष होतं। सगळ्या प्रकारचं संस्कृत अंगाने त्यांच्या ठिकाणी एक विद्वत्ता होती आणि म्हणून त्यावेळेला ते काही वेळेला ऐकून ऐकून ब्रह्मविद्येच्या माध्यमातून चर्चा वार्ताविलाप करताना त्यांना त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाविषयी असा अभिमान होता की मला सर्वच काही येते, हे ब्रह्मविद्येचं तत्वज्ञानही मला अवगत आहे असं त्यांना वाटायचं। पण ज्या वेळेला आचार्यांचं संविधान झालं, अनुसरले आणि मग लक्षात आलं, ते स्वतः आपली कबुली देतात की असं मला पूर्वी वाटायचं की मला या तत्वज्ञानाचं सगळंच मला समजते, पण आता असं वाटते की मला त्याच्यातलं काहीच येत नाही। एवढे विद्वान असलेले पंडित बास पण ते स्वतः आपली कबुली देतात की असं मला वाटते की मला या तत्वज्ञानातलं काहीच येत नाही, कारण ब्रह्मविद्येची खोली आणि ब्रह्मविद्येचं मूर्तत्व हे कोणी सांगू शकत नाही। म्हणून ब्रह्मविद्येला अमूर्त असं म्हटलेलं आहे। ब्रह्मविद्या ही ईश्वराची अमूर्त आहे, तिचा आद मध्य अंत कळत नाही आणि म्हणून ज्यावेळेला ती अवधान आपण करत असतो तर काय तरंग त्याच्यातून उठतील, कुठल्या कुठल्या प्रकाराने ती ब्रह्मविद्या आपल्याला कशा प्रकारचे हात देईल, वेगवेगळे अर्थ, वेगवेगळी उत्पत्ती, एकेकाला 10 अर्थ असतं उत्पन्न होऊ शकतात, अशा प्रकारचं या ब्रह्मविद्येचं स्वरूप आहे। आणि ते स्वरूप त्यांच्या लक्षात आलं की ही ब्रह्मविद्या सामान्य नाही आणि म्हणूनच पंडित बास आपली कबुली देतात की आता माझं ऐसे झाले की हे मार्गीचे माझं काहीची न मोठे। असं वाटतं की मला आता काहीच येत नाही, पूर्वी असं वाटायचं की मला सगळंच काही येते। अशा प्रकारचा तो भास तत्वज्ञानातून आणि शरणांगतीतून होत असतो। त्याला कारण अनुसरणही आहे, अनुसरलेले आहे। अनन्य गती ईश्वराला शरण गेले आणि शरणांगतीमधून मग ते नंतर लक्षात येते की नाही, हे परमेश्वराचं अमूर्तत्व हे तुमच्या आमच्याकडून शक्य नाही। ईश्वर कृपेने, गुरु प्रसन्नतेने याचं तत्वज्ञान याला ते त्या ठिकाणी स्थायिक किंवा संभावित होत असते। एरवी जीवाजवळ ते द्वार नाही, कारण याला अधिकार असावा लागतो, ते अधिकार सुद्धा आपणच निर्माण करत असतो, तो काही समजा निर्माण करणारा दुसरा नसतो। म्हणून पंडित बासांनी या ठिकाणी ती कबुली दिली। तव भट्टोबाशी म्हणितले, पंडिता जाणितले ते आताची का ना गोसावी म्हणितले, जवळ जाणता तवतव नेनता। भट्टोबाशी आपले मुखे सांगितले, मग तेही भोकिले आणि भट्टोबासांनी त्यावर श्रुतिवाक्य निरूपण केले की जवळ जाणता तवतव नेणता। जेतो का तो जाणतेपणाचा कार्य हाती घेईल तेवढं त्याला नेणते पण वाटत असते, कारण जाणवणी नेणे तो सदैव, हे आणखी त्याच्यात विशेषता सांगितली की एखाद्याला येते पण जाणीव असताना सुद्धा तो नेणीव भावतो। जिथे उपयोग असेल तिथे जाणीवेचं कार्य तो करतो, पण जाणीव त्याचं कार्य तिथे गरज नाही अशा ठिकाणी नेणीव भावतो आणि मग नेणीव भावून आर्ताप्रती बोलतो। झाडिता झडिना तोडिता तुडिना असा जर असेल कोणी अर्थवंत, त्याला ते ईश्वरीचं तत्वज्ञान तो सांगतो किंवा त्यातलं मर्म एखादं असेल तर ते तो समजावून सांगतो। अशा प्रकारे या ब्रह्मविद्येचं महत्व पंडित बासांच्या माध्यमातून या स्मृतीमध्ये उकळलं। माईम-भट्ट लक्ष्मींद्रबा व्यावृत्ती केशव पंडित प्रशंसा। एक वेळ पंडित बास केशराज बास भट्टोबासांशी चर्चा करीत होते। भट्टोबाशी तोखोनी म्हणितले, माझे शास्त्र माईम-भट्ट लक्ष्मींद्र भट्टाची नुजडेची ते पंडित केशवबासाशी चर्चा करिता उजडे ऐसे तोखले। पंडित बास आणि केशराज बास यांच्या चर्चेतून मला उजळणे पण निर्माण होते, अर्थात
आचार्यांच्या ठिकाणी संपूर्ण शास्त्र अवगतच होतं, पण त्या चर्चेमध्ये त्यांच्या विशेष गोडी मला प्रणवते, विशेषपणा वाटतो. माईम भट्टांचं आणि लक्ष्मींद्र भट्टांचं त्यापेक्षा पंडित दास आणि केशराज दास यांच्याशी जेव्हा चर्चा होते तर त्या चर्चेमधून मला विशेष समाधान प्राप्त होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी आचार्य त्यांच्या शास्त्र जाणीवेविषयी त्या ठिकाणी ते म्हणतात. बस का बाबा, 437 सोनपेट का बाबा, 10 मिनिटं घ्यायची. हा, काय म्हणता कोवडेस, घ्यायचं का? काय म्हणता, 10 मिनिटं घेऊ का? बस बस. हा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी